सर एकीकडे सरकारचे मंत्री महाजन साहेब असं म्हणतात की सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही, मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री असं सांगता येते की सरसकट मराठ्यांना आरक्षण दिलं जाणे. ही जी डबल स्टँडर्ड बोलणं आहे याकडे तुम्ही कसं पाहता? डबल स्टँडर्ड वगैरे काय नाही, सिंगल स्टँडर्ड आहे. स्पष्टपणे सांगितलं, मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार आहोत, स्वतंत्र आरक्षण देणार आहोत, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. याच्यामधलं डबल स्टँडर्ड आणि ट्रिपल स्टँडर्ड आलं कुठून? आमची पहिल्या दिवसापासून आजही भूमिका आहे, जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं, जे कोर्टात टिकलं होतं, ज्या कारणास्तव ते नाकारलं, ते त्या ठिकाणी ती कारणं वाईपआउट करून मराठा समाजाला पूर्णतः आरक्षण देणार. दुसऱ्याचं आरक्षण काढून समाजामध्ये वितुष्ट किंवा त्या ठिकाणी आम्ही भांडण कुणालाही लावू देणार नाही. मात्र गिरीश महाजनांनी असं सांगितले की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत अशाच लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, सरसकट मराठ्यांना ते देता येणार नाही. याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? नाही, याचा कुणबी नोंदीचा अर्थच तो आहे की पहिला अशाच प्रकारचा एक निर्णय झाला होता की कुणबी नोंदी असतील त्यांच्या वंशावळीवरनं करावं, आणि तेच करतायत ना. ते काय सरसकट देत नाहीत. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच ते आरक्षण त्या वर्गामध्ये ते टाकतायत. म्हणजे शेवटचा प्रश्न, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार का, ज्याची मागणी जरांगे पाटील करतात? नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्वयंस्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठ्यांना वेगळं त्या ठिकाणी 100% आरक्षण मिळणार, ओबीसींमधनं नाही. त्याच्यामुळे फिरवून काही विचारलं तरी दोन गोष्टी स्पष्ट आहेत. मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार, परंतु ओबीसींचं काढून नाही. त्याच्यामुळे त्या प्रश्नात उत्तर आलं.